जिरं मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये आपल्याला पूर्ण वाटण टाकायचे आहे आणि त्यामध्ये मी काही मसाले देखील टाकलेले आहेत. आपला घरचा खानदेशी काळा मसाला टाकला आहे, त्यानंतर थोडेसे लाल तिखट टाकलेले आहे आणि चिमूटभर हळद देखील टाकलेली आहे. त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मसाल्याला आपल्या तेल सुटल्यावरती आपण त्यामध्ये सर्व तयार केलेल्या भोगीच्या ज्या भाज्या आहेत त्या आपण ऍड करणार आहोत. यामध्ये तुम्ही पाहू शकता वालपापडी, हरभऱ्याचे दाणे, बोर, गाजर, बटाटा, पावटा, तुरीचे दाणे हे सर्व टाकलेले आहे. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मसाला लागल्यावरती व्यवस्थित परतून झाल्यावर सर्वात शेवटी मी यामध्ये दोन्ही पालेभाज्या ऍड केल्या आहे आणि सर्वात शेवटी मी कोथिंबीर टाकलेली आहे. सर्व मसाला व्यवस्थित भाज्यांना लागल्यावर परतल्यानंतर वरून मी यामध्ये थोडेसे चवीपुरते मीठ ऍड केलेले आहे आणि वरून तीळ देखील टाकलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण ऍड करणार आहोत पाणी. पाण्यामध्ये आपल्याला शिजून ही थोडी रस्सा भाजी बनते. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी आता पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून मी याला भाज्या व्यवस्थित मंद आचेवरती शिजून घेतल्या आहे. ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते. ही भाजी भोगीलाच बनते. भोगीच्या दिवशी केस धुणे, त्यानंतर आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करणे आणि बरोबर ही भोगीची भाजी आणि तीळ लावून भाकरी केल्या जातात. दरवर्षी आम्ही ही पारंपरिक भोगीची भाजी करत असतो. काही ठिकाणी याला भोगीची भाजी, भजी, लेकुरवाळी भाजी असे वेगवेगळ्या नाव आहेत, पण बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असेल तरी मिक्स भाज्यांपासूनच ही भाजी बनवली जाते. हिवाळ्यात ज्या काही भाज्या मुबलक प्रमाणात असतात त्या सर्व भाज्या एकत्र करून ही छानशी आमटी तयार केली जाते आणि भोगीच्या दिवशी ही आमटीच खाल्ली जात. गावाकडे छान चुलीवर ही भाजी बनवतात. तर तुम्ही पाहू शकता माझी भाजी आता तयार झालेली आहे. तर मी ही सर्व आता प्लेटमध्ये एका सर्व करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी माझी प्लेट लावली. मस्त भोगीची भाजी, तीळ लावलेली, भाकरी घेतली सोबतच आणि लिंबू देखील घेतलेला आहे आणि खरंच भाजी खूप टेस्टी झाली होती. तर चला मंडळी, तुम्ही देखील ही भाजी करून बघा. धन्यवाद.